नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, या कोकणच्या रस्त्यांची दुर्दशा बघता हे कोकणला वाली कोणच नाही का? ही रस्ते कोकणचे काय आहेत, हे कधी कामं होणार आणि कधी पूर्ण होणार कामही, आणि चांगल्या रस्त्यावरून कधी जाण्याचं भाग्य ह्या आपल्या कोकणच्या माणसाच्या नशिबी येणार? ह्या जन्मात तरी माणसाला हे गल्लीबोळात रस्ते किंवा महामार्ग चांगले दिसतील का? किंवा आज कित्येक वर्ष झाली जग कुठे गेलं आणि कोकण कुठे राहिलं? आपण कुठे राहिलो? की खेड, दापोली, विशेष करून खेड, दापोली, मंडणगड ह्या तिन्ही गावचे स्थानिक रस्ते, मंडणगड खेड रस्ता, दापोली खेड रस्ता, मंडणगड दापोली रस्ता, ह्याची काय दुर्दशा झालेली आहे. लोकांच्या आरोग्याचं काय होईल, तब्येतीचं काय होईल, त्या गाड्यांचं नुकसान होतं तो विषय वेगळाच झाला. परंतु एकूण धूळ उडते, खड्डे असतात, सगळ्याच गोष्टी आहेत. तेव्हा हे सगळे रस्ते आहेत, ही दुर्दशा जी आहे, हे दुर्दशेचा अंत केव्हा होणार? कोकणच्या माणसाच्या जे हे वाट्याला जे आलेले आहेत ह्या दुर्दशेचे दशावतार, ते संपणार कधी? त्याचा अंत केव्हा होणार? हे कधीतरी संपलं पाहिजे. म्हणून 5 वर्षांनी, 10 वर्षांनी रस्ता, समजा 10 वर्ष जो रस्ता होतो 10 वर्ष टिकलाच पाहिजे. त्याच्यापेक्षाही खरं तर जपानमध्ये रस्ते किती वर्षे टिकतात, जर्मनीमध्ये रस्ते किती वर्षे टिकतात, तिकडे तंत्रज्ञान कसं विकसित आहे. आणि आम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही फक्त घोषणा करतो किंवा भाषणं करतो, तंत्रज्ञान आमचं किती विकसित, त्याच्या फक्त बडाया मारतो. आचरणात काय येतं, कृतीत काय येतं आहे? एक रस्ता झाला की 2 महिन्यात 4 महिन्यात त्याच्यावर खड्डे पडतात. ते कसे पडतात? निकृष्ट दर्जाचं काम. आता दापोलीत किती रोज हजारो पर्यटक येत आहेत. महाराष्ट्रातून दापोलीमध्ये किती पर्यटक येत आहेत. दापोलीतले रस्ते बघा, खुद्द बाजारपेठेतले रस्ते बघा, दापोलीतले सगळे गल्लीबोळातले अंतर्गत रस्ते बघा, काय झालेलं आहे. दापोली मंडणगड रस्ता, दापोली खेड रस्ता, आणि नवीन झाला रस्ते गेले की 2 महिन्यामध्ये खराब. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काय करतात, काम कसं होतंय, त्यांच्याही विचारांच्या काय अडचणी आहेत, त्यांची मजबुरी असते, त्यांच्याकडनंही मागणारे अनेक जण असतात, हप्ते मागणारे वगैरे. त्यामुळे त्यांना धड काम नीट करता येत नाही. जे राजीव गांधींनी सिद्धांत सांगितलेला आहे की वरून जर 100 पैसे म्हणजे 1 रुपया निघाला जनतेसाठी, तर खाली म्हणजे गावात जाईपर्यंत त्याचे फक्त 15 पैसे राहतात. म्हणजे 85 पैसे जातात कुठे? म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पण जे हे घेणारे ठेकेदार असतात ते काम कसं करणार? त्यांना कामे करून दिलं जात नाही का? मग त्या अपुऱ्या पैशामध्ये, तुटपुंज्या पैशामध्ये त्यांनाही त्यात नफा राहावा लागतो. आणि मग काम किती पैशाचं होणार, कसं होणार, आणि ते नीट चांगलं कसं होणार? ते मग त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरणार, निकृष्ट दर्जाचंच बाकी सगळ्या वस्तू वापरणार. मग ते 2 महिन्यात उखडणार नाही का? की 2 महिन्यात 4 महिन्यात रस्ता उखडला की परत तिथे दुर्दशेचे दशावतार. मग परत 1 वर्षांनी ते टेंडर निघणार, म्हणजे परत नवीन काम, नवा विटी नवा दांडू. मग परत टेंडर निघालं म्हणजे रस्त्याची कामं दरवर्षी निघावीत अशी इच्छा आहे का? एक रस्ता 10 वर्ष, जपान जर्मनीसारखे रस्ते 10 वर्ष, 20-20 वर्ष रस्ते टिकावे असं वाटत नाही का? रस्ता उत्तम प्रतीचा व्हावा म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरला, पूर्ण ठेकेदाराला पूर्ण मुभा द्यावी. त्यांनी सगळे पैसे, त्याचा जो काही नफा असेल तो सोडून सगळे पैसे त्याच्या कामामध्ये ओतावे. असं का होत नाही? असं केलं त्याच्यामध्ये पाहणी होत नाही का? ते काय सिमेंट वापरतात, काही वस्तू वापरतात, त्याच्यावर काही त्याची पाहणी, तपासणी होत नाही का? हे बघितलं पाहिजे. आणि आपली कोकणची माणसं ही खरंच खूप सहिष्णू आहे, सहनशील आहेत, शांत आहे, समंजस आहेत. ते वर्षानुवर्ष अशा रस्त्यावरून चालत आहेत. आपण चालतोय त्या रस्त्यावरून, गाड्या फिरवतोय, कुणाकडे आपली तक्रार नाही, मुकेपणा सगळं सहन करतोय. मी मुकी बिचारी, हाणाकुणी असं म्हणतो, तसंच आहे हे. मग आपले लोकप्रतिनिधींकडून आपण अपेक्षा बाळगायची नाही का? आपण त्यांना हक्काने मतं देतो, त्यांना निवडून देतो. आत्ता तर आपले इथले तर स्थानिक आमदार जे मंत्री झालेले आहेत, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याला 2-2 मंत्री आहेत. काय मग करायचं, त्याचा उपयोग काय? बघा तुम्ही खेड दापोली रस्ता बघा, तो रस्ता अपुराच आहे तसा. सगळ्या बाजूनी आता मंडणगडचा महामार्ग, आंबडवे ते हा जो महामार्ग आहे, भोरपर्यंत जाणारा महामार्ग, तर तो आता किती वर्ष होतोय.
आता ठीक आहे, काम चालू आहे वगैरे, पण तरी पण ते काम मधूनच रखडलं जातं. दोन्ही बाजूला खणलेले असतात रस्ते, त्यामुळे गाडी चालवणार कसा, अपघात घडण्याची शक्यता असते. जे माणसं तिथं किती काळ अशी ताटकळत राहणार. रस्ते दड होत नाहीत म्हणून उद्योजक आहेत, दुकानदार आहेत, त्यांची जागा नेमकी जाणार किती, सगळ्यांपुढे सगळेच प्रश्न असतात. धड मोकळीक होत नाही, धड कशातून सुटका होत नाही, धड माणूस निर्णय घेऊ शकत नाही. व्यापारी असेल, निर्णय कसा घेणार, त्याची नेमकी जागा जाणार आहे किती, रस्त्यामध्ये रस्ता किती फूट किती मीटरचा होणार आहे, किती फूट होणार आहे, काय होणार आहे, ही धड होत नाही. रस्त्याचं मूळ जे काम आहे, जर नवीन म्हणजे पुढं रस्ता गेला की मागचा रस्ता उखडतो, म्हणजे पुढचं पाठी मागचं सपाट. हे असं का होतं. कोकणच्या मुख्य म्हणजे आपण म्हटलं तर खेड दापोली, आजचा आपण जर विचार केला मुख्यत्वे करून खेड दापोली मंडणगड, येथे रस्त्यांची काय हालत आहे. म्हणजे खेड मंडणगड रस्ता बघा, खेड दापोली रस्ता बघा, खेड दापोली रस्ता, आणि ह्या शहरातले अंतर्गत रस्ते, म्हणजे खेड शहरातून तुम्ही भांडे नाक्यावर जा, काय रस्ता आहे तो, किती खड्डे आहेत मधी. खेडच्या अंतर्गत रस्त्यांची अशी हालत. दापोलीत किती पर्यटक येत आहेत, त्या पर्यटकांसमोर दापोलीची प्रतिमा कशी होते, काय होत असेल, की आम्ही किती आकर्षण दापोलीला येतो, केवढं आकर्षण दापोलीविषयी आहे अलीकडे. आणि मंडणगडविषयी आकर्षण आहे. मंडणगड किल्ल्याचं एक वेगळेपण लोकांच्या मनामध्ये आहे. तेव्हा लोक जर आले, त्यांना अशा खड्डे असतील रस्त्यामध्ये, आतले रस्ते, अंतर्गत रस्ते, ते जे खराब असतील ते कसं होणार. आणि किती दिवस, हे कधी बघावे तो रस्ते खराब, कधी बघावे रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. म्हणजे रस्ते आहेत, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न पडतो. आणि सामान्य माणसाला मग कोकणच्या वाली कोण वाली, त्यांनी जायचं कुणाकडे. हे पश्चिम महाराष्ट्रातला मला मित्र म्हणाला होता की तुमचे लोक खरंच तुम्ही सहनशील आहात, आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही. बाप दाखवलं तर श्राद्ध कर, म्हणजे तुम्ही काम दाखवा अशी पद्धत आमच्याकडे. त्यामुळे आमच्याकडे रस्ते, गल्लीबोळ सगळं स्वच्छ, सगळं चांगलं असतं, ह्याच्याकडे आम्ही काम करून घेतो. आपल्याकडे असं का होतं, कोण नेमकं कमी पडतंय. मंडळी, आपल्याला काय वाटते नेमकं की कोकणामध्ये नेमकं कोण कमी पडतंय, की आपण जनताच, आपण मतदार लोक, जनता कमी पडतोय. ह्यांना आग्रह करण्यामागे, पाठपुरावा करण्यामागे, किंवा अन्यायाविरुद्ध दाद मागण्यामागे आपण कमी करतोय, की आपले लोकप्रतिनिधी कमी पडतायत, की त्यांचा आपण पाठपुरावा करत नाही आहोत, की ठेकेदारांचा, कॉन्ट्रॅक्टरांच्या याच्यामध्ये दोष आहे, प्रशासनाचा दोष आहे, कुणाचा नक्की दोष आहे, कोण कमी कोण पडतोय, ह्याचा विचार केला पाहिजे. कधीतरी याचा विचार करावा लागेल. आणि कोकणच्या जी माती, कोकणच्या माणसाच्या माती, हे जे दुर्दशे जे दशावतार आलेले आहे ते कुठे थांबले पाहिजेत, की त्याचं कधी कोकणच्या माणसाला जग कुठे गेलं आणि आपण कुठे राहिलो, आज जगातले रस्ते कसे आहेत आणि आपले रस्ते असे का आहेत. आपला कुठला एखादा पूल बांधायचा म्हटलं कोकणातला, की त्याला वर्षानुवर्षे लागतात, मंजूर व्हायला पण किती कालावधी लागतो. पण बाकी ठिकाणी असं होत नाही, ते झटपट काम होतं. मग ह्या सगळ्यासाठी आपल्याकडे काहीतरी एक नियोजन लागेल, एक सिस्टीम लागेल, यंत्रणा लागेल, काटेकोर काम करणारी यंत्रणा आणि पाठपुरावा करणारे आपण सर्वजण, जनता, मतदार, कोकणवासी, हे सगळं कुठेतरी झालं पाहिजे. तरच कोकण आपलं जे आहे ते बॅरिस्टर अंतुळांनी म्हटलं होतं कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे. तो कोकणचा कॅलिफोर्निया होईल की नाही माहीत नाही, तो नाही झाला चालेल, पण कोकणचं जे वैभव आहे ते आमचं नष्ट होता कामा नये. सुंदर कोकण, स्वच्छ कोकण, समृद्ध कोकण, सगळ्यांना भुरळ पडणारं कोकण, हे असं राहिलं पाहिजे. आणि तशीच प्रतिमा सर्वांसमोर गेली पाहिजे. ती कधी जाईल अशी प्रतिमा, तर रस्ते, आपल्या कोकणातील रस्ते जे सुधारतील, गल्लीबोळ सुधारतील, रस्ते स्वच्छ असतील, तर हे सगळं होईल. त्यासाठी आपल्या कोकणच्या माणसाला जागं व्हावं लागेल, आपल्या या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागेल, यंत्रणांच्या मागं लागावं लागेल, तरच हे सगळं होईल. नक्की चांगलं होईल. मंडळी, आपल्यावर काय मत आहे आपण जरूर ऐका. देवा धन्यवाद. जय हिंद, जय भारत.